मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णता ही प्रचंड वाढलेली पाहायला मिळत असून काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील सर्वाधिक 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जळगाव इथे करण्यात आली, तर सर्वात कमी 21.6 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान सातारा इथे नोंदवण्यात आलं। उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव, विदर्भातील अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पाहुयात 25 मे रोजी राज्यातील तापमान व हवामानाची स्थिती काय राहील। सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून। मुंबईमध्ये 25 मे रोजी 34 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 28 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं। तर सकाळी अंशतः ढगाळ असलेलं आकाश दुपारनंतर निरभ्र होणार आहे। तसेच 27 आणि 28 एप्रिल रोजी मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। पुण्यामध्ये 25 मे रोजी 39 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 25 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं। पुण्यामध्ये देखील 28, 29 आणि 30 मे रोजी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला। मुंबई पुण्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या कोल्हापूरकडे। कोल्हापूरमध्ये 25 मे रोजी 36 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 24 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहू शकतं। तर 27, 28 आणि 29 मे रोजी कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसू शकतात। मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून उष्णता ही प्रचंड वाढली असल्याचं पाहायला मिळत असून तापमान हे सातत्याने 40 अंशांच्या वरच आहे। 25 मे रोजी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं। तर पुढील काही दिवस मराठवाड्यावरील आकाश हे निरभ्र असणार असून पावसाची शक्यता नसल्याचं कळतंय। मराठवाड्यानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून निघत आहे। मागील काही दिवसांपासून जळगावामध्ये उच्चांकी तापमान नोंदवलं जात असून जळगाव, धुळे, नाशिक या 2-3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेने उच्चांक केला आहे। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 25 मे रोजी 42 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रानंतर आता येऊयात विदर्भाकडे। विदर्भावर 24 आणि 25 मे रोजी अवकाळी पावसाचं सावट असणार आहे। तसेच विदर्भातील तापमान देखील वाढलेलंच असणार असून नागपूरमध्ये 25 मे रोजी 43 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं। तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा। एकंदरीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र हा उष्णतेच्या लाटेने लाहीलाही होत असून राज्यातील दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता अजूनही कायम आहे। असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।